गाइस वेलकम बॅक टू चॅनल. सो आज मी निघत आहे नाशिकसाठी, कारण की तिथं आमचं प्रोफेशनल एक्झाम आहे. तर 10:20 झाले. आज ऑलवेज लेट झालेला आहे पुन्हा. तर लवकर आपल्याला इथून नागपूरने रेल्वे स्टेशनवर जायचं आहे आणि तिथून पुढे जायचं आहे पनवेलला, आणि मग तिथून ठाण्याला जायचं आहे, मग तिथून नाशिकला जायचं आहे. तर असा रूट आहे. तर शूज घालून घेतो आणि निघूयात. लेट बनायची काही हात नाही यार, एवढं लेट निघत आहे. 10:30 वाजले आणि 11 वाजता ट्रेन आहे तिथून. कमाल हो बाई. तर फॉर्च्युनेटली हो म्हटलं गाडीसाठी इथून, तर जाऊया. हे गाईज फॉर्च्युनेटली आपल्याला इथे गाडी भेटलेली आहे डिपार्टमेंटकडून, कारण की म्हणजे अर्धाच तास आहे ट्रेन वगैरे यायला. तर थोडं आता बरं वाटत आहे. आय थिंक आपण पोहोचून जाणार. खूप लॉंग रूट आहे, म्हणजे 2-3 वेळेस ट्रेन चेंज करायची आपल्याला. नाही ते प्रकाश आणि ते मोहन त्या गाडीवर असतो. हां हां अच्छा. आणि प्रकाश दादा अच्छा, म्हणजे त्यावाला मोहन दादाचे त्याच्यावरती असतात. आता ते रिप्लेस झाले थोडे थोडे. अच्छा हां, हे परमनंट वाले आहे का याच्यावरचे? हां 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 त्या गाडीवर मी असतो ना बुलेरोवर. हां मी तिकडे बसल्यानंतर मग आउटसोर्स एक पोरगा कमी होती ना. हो गाडी गेल्यावर बरं बरं प्रकाशीच्यावर बसला असतो तर हो. त्याला त्या गाडीवर बसवला. हा TSS ना, त्या दिवशी आलेलो आम्ही मोहन दादासोबत. आणि इथे प्लॅटफॉर्म म्हणजे तिकीट वगैरेचं काउंटर इकडेच आहे ना? अच्छा. काय आपण पोचलेलोच आहे. इथे बाजूला तुम्ही बघू शकता पार्किंग वगैरे आहे. तर बऱ्यापैकी आपल्याला टाइम पण आहे, अर्धा तास आहे आणखी. प्लॅटफॉर्म नंबर कितीवर येणार? प्लॅटफॉर्म कितीवर आहे? तिकीट घेतलेली आहे, तर प्लॅटफॉर्म नंबर 1वर येणार आहे. बाकी आपल्याला सोडायला आलेले थांबलेले ते आता थोडेसे थांबा म्हटलं त्यांना. मग इकडे आहे ना म्हणजे रोजचा व्लॉग बनवत जा म्हणते. तर म्हटलं रोज रोज कोण बनवून. गाईज फायनली आम्ही इथे पोचलेलो आहे. अजून अर्धा तास वेळ आहे, म्हणजे लवकर पोचलेलो. हे नयन दादा आहे आपल्यासोबत, तर यांनी आपल्याला इथे सोडून दिलेलं आहे. तर हे फॉर्च्युनरवर असते ड्रायव्हर, म्हणजे काम करतात, किंवा मग आता एर्टिगावर आहे. थोडं जे एर्टिगावाले ड्रायव्हर आहे ते थोडे बाहेर गेलेले आहेत, त्यामुळे. हे गाईज 5 मिनटात येऊन जाईल इथे ट्रेन वगैरे. बघूयात आता जागा वगैरे भेटते का. आता म्हणजे हा फर्स्ट टाईम आहे, आपल्याला माहीत नाही आहे जागा वगैरे भेटेल की काय. हे गाईज इथे बिनाकामाची अर्ध्या तासपासून उभी आहे ट्रेन. आपलीवाली तिथची जी मेन ट्रेन आहे सेवाग्राम एक्सप्रेस, आय थिंक ते चुकणार जर लवकर जर नाही आली तर, म्हणजे चालू नाही झाली तर. ही ट्रेन आहे ते चुकलेली आहे. आय थिंक आपल्याला भेटून जाईल सेवाग्रामात. बरं वाटलंय. तर आम्ही दिवा रेल्वे स्टेशनवर पोचलो. आता दिवा रेल्वे स्टेशनवरून निघालेलो. दिवा रेल्वे स्टेशनवरून मग आम्ही कल्याणसाठी निघालो. कल्याणमध्ये वाट पाहू माझी ही हालत झालेली होती. फायनली सेवाग्रामचा बोर्ड पाहून माझावाला दिमाग चांगला झाला. हे गाईज जस्ट आपली जे ट्रेन आहे ते येणार आहे, कारण की आता टाईम झालेला आहे. या ट्रेन नंतर आपली ट्रेन येणार आहे, तर त्यामध्ये बसूयात आणि नाशिकला जाऊयात. या ट्रेन नंतर येणार आहे आपली ट्रेन, तर याला जाऊ देतो. मग आपल्या जो कोच आहे तिथं जातो. गाईज फायनली आपली ट्रेन आलेली आहे. कुछ बिछड़े हुए यार मिल गए मुझे वहाँ पर. हे गाईज फायनली आम्ही इथं नाशिकला पोहोचलेलो आहे. काही मित्र पण भेटले मला, ते बुक करत आहे ॲटो वगैरे. बघतो आता द्वारका किंवा पंचवटीला जातोय. गाईज फायनली लिव्हिंग फॉर द्वारका सर्कल, कारण तिथून आपलं जे सेंटर आहे ते जवळ पडते. हे गाईज
मधातला मला व्लॉग बनवूशाच नाही वाटला, कारण की यार एवढा दिमागचा दही झाला ना. कारण की एक तर ते बॅग मोठी होती आणि मेन म्हणजे मी अजून दुसरं हॉटेल पाहायला गेलो जे जेवढं दिसत होतं कमी पैशात आणि ते अजून बेकार निघालं. मग ते पुन्हा मी रिटर्न आलो आणि इथेच थांबलो बाकी मित्रांसोबत. त्यामुळे मग थोडंसं इरिटेट झालो मी आणि 9 वाजता मग इथे रूमवर आलो. मग थोडे कपडे वगैरे चेंजेस केले आणि मग जेवणच केलं आता फक्त. आणि आलो तर आज ऑलमोस्ट सकाळी आपण 10 वाजता निघालेलो आणि इथे 10 वाजलेत. 12 तास तर असेच गेले उडत. तर उद्या सकाळी 7 वाजता म्हणजे रिपोर्टिंग आहे 7 ते 8:30. तर आता लवकरच मला झोपायचं आहे. तर हा व्लॉग एवढाच. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तेव्हापर्यंत जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.